तुमची पिढी अतिशय चांगल्या पद्धतीने घडलेली आहे, मेहनतीने घडलेली आहे. महाराष्ट्र त्यांनी जुना महाराष्ट्र आणि नवीन महाराष्ट्र, म्हणजे मी कायम सांगत असते, साहेबांनी बैलगाडी पण बघितलेली आहे, सायकल पण चालवली आहे, मोटरसायकल पण चालवली आहे, बुलेट पण चालवली आहे, 118 वाली ती गाडी 4 व्हीलर पण चालवली आहे, अँबॅसेडर सुद्धा चालवली आहे, जीप सुद्धा चालवली आहे, आणि आताच्या काळामधली साहेबांची मोठी गाडी सुद्धा साहेबांनी बघितलेली आहे. असं म्हणजे ही तुमची जी पिढी आहे, तुम्ही खूप म्हणजे सगळं बघितलेलं आहे. पण आमच्या पिढीला सगळं चांदीच्या ताटामध्ये भेटलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची जाण आमच्या पिढीला नाही. तर महाराष्ट्राची काय संस्कृती आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे, हा उमाजी नायकांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ह्याला जपणं हे आपलं मोठं कर्तव्य आणि ही जबाबदारी आमच्या पिढीची आहे. हे समजूनच आपण महाराष्ट्राची संस्कृती काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सहकार संस्कृती काय आहे ते जपण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. नाहीतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, या दोन्ही संस्कृती ज्या आहेत त्या मोडकळीच यायला लागल्यात. सहकार बऱ्याच ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालत नाहीये आणि सहकार सुद्धा म्हणजे बारामती नंतर आपलं नाव घेतलं जातं. आपला सहकार जो आहे तो अतिशय म्हणजे पंढरपुरासारखा आपला सहकार आहे. तर सहकार पंढरीची वारी आपण एक सर्व मुलांना मुलींना आपण दाखवण्यासाठी ते घेणारच आहोत. काही विषय आहेत, विशेषतः ऊस आहे, कांदा आहे, या काही विषय, दूध आहे, याला थोडं स्थैर्य जर शासनाने प्राप्त करून दिलं तर आपण पाहिलं पाहिजे की एखादी फार मोठी इंडस्ट्रियल इस्टेट शासन निर्माण करतं, हजारो कोटी रुपये खर्च करतं, किती त्या ठिकाणी रोजगार निर्माण होतो. रोजगाराची जर तुलना केली तर इथे दूध धंद्याच्या माध्यमातून सुद्धा तिथे स्वयंरोजगार किती मोठा तयार होतो. तर हे सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने शासकीय पातळीवर शासनाचे धोरण ठरवत असताना विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आता निळवंडे धरण पूर्ण झालेलं तर म्हणजे अनेक म्हणतो ना आपण पिढ्यातनं होणारं एक काम आहे. भंडारदरा धरण झाल्यानंतर हा खऱ्या अर्थाने खूप मोठा या सगळ्याच नगर जिल्हा मुक्त नगर जिल्ह्यासाठीचा एक तो मोठा असा प्रकल्प झाला की पुढच्या 100, 200, 300 वर्ष लोकांना इथल्या शेतकऱ्यांचं आणि इथल्या सगळ्याच भागाची समृद्धी वाढवण्यासाठी मदत करणं. त्यामुळे निश्चितपणाने आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये सुद्धा भाग होणारे नेहमीच विषय असतो की एकरी उत्पादन वाढलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा काही नवीन तंत्रज्ञान आपण स्वीकारलोय. नवीन बरेचसे जुनेच तंत्रज्ञान आहे. मी सहज आता फिरत होतो ग्रामीण भागामध्ये कारखान्याच्या वेळेस, तर मी पाहिलं की आपल्याकडे कंपोस्टिंगच कोणी करत नाही. शेतीचा जे आपण खत आहे ते मी पाहिलं की रस्त्याच्या कडेला ढिगारे असतात आणि मग ते थोडं उन्हात वाळलं की आपण तसंच खत टाकून देतो. ते तसं खत टाकल्यामुळे ते कच्चं असतं आणि कंपोस्टिंग आता इतके सुंदर कल्चर निर्माण झाले की काही दिवसात म्हणजे अतिशय पटकन त्याचं एक उत्तम कंपोज झालं खत असतं. असे अनेक गोष्टी आहेत. मला जे काही एक जाणवलं ते मी आपल्या पुढे मांडलं. आपले शेतकरी खूप कष्टाळू आहेत. आता मंगळपूरच्या शेतकरी मी गेलो होते, एक शेतकरी ते 100च्याही पुढे आता उत्पादन काय 120 टनापर्यंत जर एक आपला बांधव काढू शकत असतं त्याचं अनुकरण आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे. यामध्ये शेतकऱ्यांना एकत असताना बोनस आणि हे सुद्धा व्यवस्थित केलं कामगारांचं आपण. परंतु त्याबरोबर या वर्षी आता 10% पगारवाढ करण्याचं वेतन मंडळाने ठरवलेलं आहे. आपण 1 जानेवारीपासून ती पगारवाढ आपली सुरू करणार आहे. आपण कधीही असं झालेलं नाही की आपला पगार कळवला, आपली वेतनवाढ कळवली, आपला बोनस नाही, अमुक नाही, तमुक नाही, असं आपलं अजून तर झालं नाही. परमेश्वराची कृपा माना. आपण आपले कष्ट असलेले त्याला साथ परमेश्वराच्या आशीर्वादाची, वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाची असं आपण मानू. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पद्धतीनं आपली चाललेली असते. आणि हे करत असताना आपण पहा की सुंदर वास्तू सुद्धा आपण निर्माण केली. कसं असतं, आपण शेतकरी मंडळी आपलं सगळ्यांचं काय मत असतं, हे आपलं सगळं चांगलं जर चाललंय ना तर आपलं घरभर असावं आणि जीवनात एकदाच करायचं म्हणून चांगलं करा असं असतं, बरोबर का? म्हणून तुमचे बंगले सगळ्यांचे झाले. कारखान्याचंच ऑफिस पत्र्यामध्ये होतं. दरवर्षी अकाउंट ऑफिसचे पत्रे वाचल्याचे कळायला लागले म्हणून कोट्यवधी रुपये आपण वाटत होतो. पण आपलं ऑफिस मात्र एक कायमची 10 अशी इच्छा होती की तुमचं बरं झालं ना, वर्ष चांगले असतील
तर तुम्ही करा, व्यवस्थित करा, ज्यावेळेस करायचं ते चांगलं करा. आता सगळेजण पाहून गेले का खुश होतात बाहेरच्या माणसामध्ये, अरे काय ऑफिस आहे, किती सुंदर झालं. एक गोष्ट जशी आपण प्रपंचात करतो तसं एक कुटुंब हा आपला प्रपंच आहे, ती गोष्ट सुद्धा आपल्या सगळ्यांकरता चांगल्या पद्धतीने केलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. इथे बाहेरचे ऊस देणारे शेतकरी येतात, आनंदाने येतात. यालाही कारण आहे एक विश्वास आहे का चला याच्यात काही वजनात मारायचा कार्यक्रम इथं नाही. असं ऐकलं बरं का मी, मुख्यमंत्री बोलले म्हणून मला कळालं, मला माहितीच नव्हतं असं वजनात मारतो माणूस. मुख्यमंत्री बोलले मोठ्या सभेमध्ये वजनात मारतात म्हणजे, तेव्हा आम्हाला शोधायला लागलो कुठं मारतात. चौकशी करणार जरूर चौकशी केली पाहिजे, काय हरकत नाही. कारण असं चुकीचं काय त्याच्यात निव्वळ शेतकऱ्याचं नुकसान होतं, त्या ट्रकवाल्याचं होतं, तोडीवाल्याचं होतं, सगळ्यांच होतं. हे सगळ्या गोष्टी आपण अत्यंत दर्शक पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं प्रत्येक गोष्ट करतो, मनापासून करतो. हेतू आपला चांगला असतो, त्यातून आपलं एक चांगली वाटचाल झालेली आपल्या सगळ्यांना दिसते. ऊसाच्या बाबतीत एक गोष्ट आहे की म्हणजे आपला ऊस आहे या कार्यक्षेत्रातला, हा ऊस 40% ऊस फार आपला स्वतःचा असतो गणितामध्ये, 60% आपण बाहेर आणतो. विश्वासामुळे लोक ते देत आहेत. यावर्षी सुद्धा कार्यक्षेत्रामध्ये ऊस यावर्षी कमी असला तरी बाहेरून मात्र सगळ्यांच्या विश्वासामुळे ऊस आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत, ऊस घ्या म्हणतायत आमचा. आणि पुढील वर्ष यावर्षी 9 लाखापर्यंत जाणं आणि ब्रेक इव्हन याचा अर्थ असा की एकंदर जो होणारा खर्च नक्कीच असतो, होणारा खर्च पगार यंत्र हे सगळं व्याज हे नक्कीच पडत असतं. त्याचा सरासरी जितकं जास्त होईल तितका सरासरी खर्च कमी होतो. मग तो कमीत कमी खर्च होण्याचा 9 लाख आहे. 9 लाख तर आपला झाला की आपण ब्रेक इव्हन म्हणतो त्याला, तो आपण पूर्ण करू. परंतु पुढचं वर्ष मला असं वाटतंय की आपण 15 लाखापेक्षा जास्त जाऊ. पुढील वर्षी जास्त 15 लाखापेक्षा जास्त गेलो तर आपण अनेक बाबतीत खूप चांगलं असे नवीन उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत की ज्याच्यामध्ये ब्रेक इव्हन तर होऊनच जातो. परंतु ऊस जास्त असला की आपला बगॅस जास्त मिळाला तर कोजनरेशन आपलं खूप चांगल्या पद्धतीने चालतंय. दरवर्षी आपल्याला खूप चांगली मदत त्याच्यातून होते. म्हणजे वीज निर्माण जास्त होती, युनिट एक्सपोर्ट जास्त होतं, मॉलिशिस आपल्याला जास्त मिळतं. हे सगळे जेवढे असतात नॉर्म्स हे सगळे फिरायला लागतात, व्यवस्थित पद्धतीने आणखी पुढे जातो आपण. मला खात्री की हे वर्ष थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक गेलं पाहिजे. पुढील वर्षाच्या याच्यामध्ये मी सतत डेव्हलपमेंटला आपल्या ऊस विकासला सांगतोय की आपलं सरासरी एकरी उत्पादन जर 30, 38 आणि 40 असेल तर ते काही शॉपणार नाही. एकरी 100 टनावरच गेलं पाहिजे. एकरी 100 टन गेलं, आपला ऊस आपण ब्रेक इव्हनचा स्वतः केला, बाहेरचा ऊस आपण घेऊ शकतो, आणखी काही 15 लाखाच्या वर जाऊ शकतो. त्यांना आपण टाळणार नाही. जे कायम ऊस देतात त्यांना आणि आणखी चांगलं आपलं होऊ शकतं. या दृष्टीनं आपलं एकरी उत्पादन वाढणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे.